हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघा, हा वर्ली प्रिंटेड कापड आहे आणि खूप छान असा कापड आहे। तर या कापडापासून आणि एक दुसऱ्या कापडापासून म्हणजे असे मी दोन वेगळे कापड घेतले आहेत आणि या दोन वेगळ्या कापडापासून एक छान अशी सुंदर बॅग डिझाईन आपण बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेव्हाही माझे असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल। तर चला आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता बघा, हा दुसरा कापड मी वेगळा ठेवते आणि या कापडाचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते। तर बघा, 9.5 या कापडाची रुंदी आहे आणि 12 इंच या कापडाची लांबी आहे बघा। तर 9.5 बाय 12 इंच कापडाचे असे मी 2 पीस मेन फॅब्रिक घेतलेले आहे बघा, 2 पीस। आणि त्याच्या खाली असतं ना गोणी ना फोम ना फोम सीट, काहीच नाही, फक्त आपण अस्तरचं पीस हे बघा, ब्लाऊज अस्तरचं पीस आणि मेन कापड यानेच आपण बॅग बनवणार आहोत आणि खूप छान अशी बॅग बनणार आहे मैत्रिणींनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा, मी आता दोन्ही कापड असे यावरती ठेवून हे दोन्ही कापड मी अटॅच करून घेते। मी आता दोन्ही पीस खाली अस्तर ब्लाऊज पीस लावून रेडी करून घेतलेले आहे बघा। तर आता बघा, हा दुसरा जो आपण कापड घेतलेला होता ना, त्यालासुद्धा मी काय करायचं आहे, तर ब्लाऊज पीसावर हा कापड उलटा ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंचावर आणि त्यानंतर हा कापड पलटी करून घ्यायचा आहे आणि पलटी केल्यानंतर बघा अशा प्रकारे इथे दाबटीप देऊन घ्यायचे। हा कापडसुद्धा मी दाबटीप देऊन रेडी करून घेतलेला आहे बघा। तर हे जे मेन फॅब्रिक आहेत ना तेच जाड आहे आणि ब्लाऊज पीससुद्धा आतमध्ये जे वापरलेले आहे ते सुद्धा कॉटनचे आहे आणि जाडसर आहे, त्यामुळे येथे गोणी आणि फोम वगैरे मी वापरलेला नाही आहे। जो आपण वर्ली प्रिंटेड आहे ना तो आपल्याला एक कापड घ्यायचा आहे आणि जो आपण हा दुसरा कापड घेतला होता ना तर तो आपल्याला असं ठेवायचा आहे आणि खालच्या साईडने बघा, खालच्या साईडने आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित। येथे आपल्याला दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आणि खालूनसुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। तिन्ही साईडने आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो मधला भाग आहे ना मधला, तर तेथे आपल्याला मधून शिलाई मारायची आहे, म्हणजे आपले 2 पॉकेट रेडी होऊन जातील। तर मी मधातून तिन्ही साईडला शिलाई मारून घेते आणि मधातूनसुद्धा शिलाई मारते। सॉरी मैत्रिणींनो, मी या कापडाचं माप तुम्हाला सांगितलं नाही। तर बघा, या कापडाचं माप आहे, या कापडाचं माप आहे बघा 10 इंच। तयार उंची बघा 6.25 इंच आली, म्हणजे शिलाई मार्जिन अर्धा इंच, म्हणजे मी 7.25 इंच उंची घेतली होती आणि 10.15 इंच मी असा कापड घेतला होता। तर जो एक्स्ट्रा कापड होता तो मी शिलाई मारल्यानंतर कट करून घेतला। अशा प्रकारे माझे 2 पॉकेट तयार झाले आहेत। तर आता मध्ये ही जी आपण शिलाई मारली आहे बघा, मी डबल टिबल टीप देऊन घेतलेली आहे। तर ही शिलाई आपल्याला बेकार दिसते, तर आता काय करायचं आहे आपल्याला, ही शिलाई आपल्याला दाबण्यासाठी हे बघा, मी प्रिंटेड कापड वर्ली प्रिंटेड कापड घेतलेलं आहे बघा। 7 इंच या कापडाची लांबी आहे आणि 1.5 इंच या कापडाची रुंदी आहे। तर बघा, 1.5 बाय 7 इंचाचा मी अशा प्रकारे कापड घेऊन घेतलेला आहे। अशा प्रकारे अर्धा इंच कापड असा फोल्ड करायचा आहे। त्यानंतर आपल्याला बघा या कापडाची अशी उंचीमध्ये आपल्याला अशी फोल्ड करायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर हा कापड येथे आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर आता येथे 1/2 इंचावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि 1/2 इंचावर शिलाई मारल्यानंतर हा कापड जो शिल्लक कापड आहे ना तो आपल्याला असा दुसऱ्या साईडने आपल्याला शिलाईच्या समोर आपल्याला दुमडून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि येथे आपल्याला दुसरी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे पहिली टीप आतमध्ये जाते आणि दुसरी टीप आपली अशी वरती येते। तर मैत्रिणींनो, मी मध्ये अशी पट्टी लावून घेतलेली आहे कापडाची। तर अशा प्रकारे आता येथे वरतीसुद्धा आपल्याला अर्धा इंच वर आपल्याला येथे मार्किंग करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला ही सरळ रेष आखून घ्यायची आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला, येथे जे हे पॉकेट आपण लावलेले आहे ना तर यालासुद्धा पॅक करण्यासाठी काही लागेल ना। तर बघा, मी पॅक करण्यासाठी येथे शो बटन लावणार आहे मध्ये। तर आपल्याला या पॉकेटचा मध्य काढून घ्यायचा आहे, 4.5 इंचाचा मध्य, म्हणजे 2.25 इंच अशा प्रकारे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे आणि खाली 1 इंच खाली किंवा 1.25 इंच खाली आपल्याला अशा प्रकारे मध्य काढून घ्यायचं आहे। तर मी 1 इंच खाली अशा प्रकारे मध्य काढून घेतलेला आहे। तर त्याच प्रकारे आता इकडूनसुद्धा मी 1 इंच खाली मध्य काढून घेते। तर येथे आपण याच मध्याच्या वरती हा जो आपण मार्किंग केलेला आहे ना मध्यावर, तर या मध्याच्याच वरती आपल्याला बघा एका रेषेतच
एका रेषेतच आपल्याला येथे मार्किंग करून घ्यायचं आहे. अटॅच करणार आहोत डोरी. तर येथे मी डोरी अटॅच करणार आहे आणि खाली येथे शो बटन लावणार आहे. आता त्यासाठी मी ही अशी डोरी घेतलेली आहे. येथून तर आपल्याला इथपर्यंत असं माप मोजून घ्यायचं आहे. हे बघू शकता. तर इथपर्यंत माझं माप व्यवस्थित आलेलं आहे. आता माझ्या 2 दोऱ्या झालेल्या आहेत. तर आता काय करायचं आहे बघा, अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं. 2 दोऱ्या आपण 2 जे टोक आहे ना दोरीचे ते आपल्याला हातात धरायचे आहे आणि अशा प्रकारे आपण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे की आपलं शो बटन आल्यानंतर इथे अटकवल्यानंतर आपल्याला, तर अशा प्रकारे इथे मी ठेवून घेणार आहे आणि थोडी कट करून घेणार आहे. बघा थोडी जास्त झाली आहे तर मी थोडी कट करून घेणार आहे. तर हे बघू शकता. आणि येथे आपल्याला अर्धा इंच डोरी ठेवून इथे अर्धा इंच डोरी वरती ठेवायची आहे आणि इथे आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. तर त्याच प्रकारे मी दुसरी डोरी येथे अटॅच करून घेणार आहे. मी आता डोरी अटॅच करून घेतलेली आहे दोन्ही साईडला. तर आता काय करायचं आहे, ज्या प्रकारे मी इथे पट्टी लावलेली आहे ना, तर त्याच प्रकारे आता मी येथे पट्टी लावून घेणार आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर लूक आलेला आहे आणि वरतून अशी मी पट्टी लावून घेतलेली आहे. तर कशा प्रकारे पट्टी अटॅच केली आहे ते तुम्हाला मी सांगितलंच आहे. तर आता आपला हा एक पीस रेडी आहे मैत्रिणींनो. तर फक्त आता आपल्याला येथे शो बटन लावायचे आहे, तर ते आपण नंतर लावूया. मी आता दुसरा पीस घेतलेला आहे. तर दुसऱ्या पीसावर आपल्याला एक पॉकेट अटॅच करायचं आहे. 2 इंच खाली मी मार्किंग करून घेते अशा प्रकारे. तर हे बघू शकता अशा प्रकारे रेष आखून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे. तर इथे आपण आता एक पॉकेट बनवूया. इथे मी पायपिंग लावून घेणार आहेत. हा कापड इथे ठेवून घ्यायचा आहे आणि पाव इंचावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर हा कापड आपल्याला पलटी करून अशा प्रकारे नंतर मग आपण दाबटीप देऊन घेऊया. तर अशा प्रकारे मी आता दोन्ही पीसला बघा पायपिंग करून घेते. तर हे पहा अशा प्रकारे मी पायपिंग करून घेतलेली आहे. तर येथे मी पायपिंग पट्टी तयार केलेली आहे आणि वरती मी छोटी पायपिंग केली. येथे मी चांगला लूक येण्यासाठी येथे एक लेस लावून घेतलेली आहे. खालती वरती दोन्ही ठिकाणी मी लेस लावून घेतलेली आहे. तर बघा आता इथे आपल्याला चेन लावायची आहे. तर चेन आपल्याला सरळच ठेवायची आहे आणि त्यावरती कापडसुद्धा आपल्याला सरळच ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सरळ कापड ठेवून बघा, चेनवर सरळ कापड ठेवून व्यवस्थित आपल्याला एकावर एक असं व्यवस्थित एका रेषेत आपल्याला दोन्ही कापड ठेवून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे पहा मैत्रिणींनो आपलं पॉकेट तयार झालेलं आहे. बघा खाली मी अस्तर लावून घेतलेलं आहे. तर हे बघा आता जो आता आपला पहिला कापड आहे ना, जिथे आपण 2 पॉकेट वगैरे तयार केले आहे, तर यालासुद्धा मी अस्तर लावून घेणार आहे. तर आता बघा मी दोन्ही कापडाला अस्तर लावून घेतलेले आहे. त्यासाठी मी बेल्ट लावण्यासाठी हे 2 फॅब्रिक घेतलेले आहेत बघा. तर वर्ली प्रिंटेड फॅब्रिक घेतलेला आहे मी बेल्ट लावण्यासाठी आणि आतमध्ये असा ब्लाऊज पीसचा कापड मी ठेवून घेतलेला आहे पट्टी कापून. तर याचं मेजरमेंट मी सांगते तुम्हाला. तर हे बघा 17 इंच या कापडाची लांबी आहे. मेन फॅब्रिकची 3.5 इंच रुंदी आहे. तर 3.5 इंच रुंदी आणि 17 इंच लांबीच्या प्रकारे 2 फोल्ड करून घ्यायचे आहे आणि एक तिसरी फोल्ड यावरती. तर आता बघा माझे बेल्ट तयार झालेले आहे. तर आता आपल्याला येथे दोन्ही कापडाला आपल्याला अटॅच करायचे आहे बघा. तर मी दोन्ही कापडाचा मध्य काढून घेतला. तर बघा 10 इंचाचा मध्य होते 5 इंच. तर 5 इंच मी दोन्ही कापडावर मार्किंग करून घेतला आणि त्याच्या दोन्ही साईडला मी 2-2 इंचावर मार्किंग करून घेतलं. तर बघा खालती आणि वरती दोन्ही कापडावर मी मार्किंग करून घेतली आहे आणि तेथे आपण बेल्ट अटॅच करणार आहोत. तर बघा मी सुरुवातीला कापडाला पायपिंग केल्यामुळे आपल्याला 1 इंच खाली बेल्ट अटॅच करावे लागणार आहे. तर बघा 1 इंच खाली मी मार्किंग केलं आणि तेथे आपल्याला खाली बेल्ट अटॅच केल्यानंतर ते बेल्ट आपल्याला वरती सरकवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला तेथे चौकोनी किंवा आपण झिगझॅगमध्ये सुद्धा शिलाई मारू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला बेल्ट अटॅच करायचे आहे. तर आता मी येथे बेल्टसुद्धा लावून घेतलेले आहे. बघा बेल्ट एकासमोर एक आलेले आहेत माझे आणि मध्ये मी चेनसुद्धा अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये रनरसुद्धा मी इन्सर्ट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही कापड आपल्याला उलटे एकावरती एक ठेवायचे आहे बघा अशा प्रकारे आणि एकावरती एक ठेवून आपल्याला बघा तिन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. अर्ध्या इंचावर शिलाई मारल्यानंतर छोटे छोटे कट देऊन ते आपल्याला बॅक पलटवून घ्यायची आहे. तर चला मी आता शिलाई मारून घेते आणि शिलाई मारल्यानंतर मी छोटे छोटे कट देऊन घेते पलटवण्यासाठी, म्हणजे इझी जाईल आपल्याला. तर आपली बॅग आता बनवून तयार आहे बघा. तर येथे फक्त आपले आता शो बटन लावायचे राहिले आहेत.
तर मी शो बटन इथे लावून घेते. तर बघा मैत्रिणींनो, मी आता शो बटन लावून घेतलेले आहे. तर बघू शकता किती सुंदर असा लूक आलेला आहे आणि खूप छान अशी 4 कप्प्याची आपली बॅग बनून तयार आहे. तर बघा 2 कप्पे आपले येथे आहेत. बघा हे 2 कप्पे आणि मागे आपण 1 कप्पा दिलेला आहे बघा. तर हा 3रा कप्पा आणि आतमधला 4था कप्पा. तर अशी 4 कप्प्याची बॅग आपली बनवून रेडी आहे मैत्रिणींनो. आतमध्ये खूप स्पेस आहे. छोटं मोठं सामान आपण यामध्ये ठेवू शकतो. मार्केटमध्ये सुद्धा आपण ही बॅग नेऊ शकतो किंवा कुणाला गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकतो. तर कशी वाटली मैत्रिणींनो आजची आयडिया तुम्हाला? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.